वेलकम मॅम. तुम्ही श्रीशव जॉईन केला आणि जॉईन केल्यापासून आतापर्यंतचा तुमचा आमच्या सोबतचा कसा जर्नी झाला तो थोडक्यात शेअर करा. ओके. सर मी अर्चना गायकवाड. माझं एज 41 आहे. पुण्यावरून बोलते मी. हा, तुम्हाला बॅक पेनचा इश्यू तुम्ही पहिल्यांदा बोलला होता, त्याचे काय परिणाम झालेत की नाही झाले? मी भरपूर ॲलोपॅथी मेडिसिन्स घेतले आणि आयुर्वेदिक पण मी मसाज तेल वगैरे भरपूर मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं, पण त्याचा मला रिझल्ट नाही आला. योगा क्लास जॉईन केल्यापासून मला माझा बॅक पेन पूर्णपणे रिकवर झाला. व्हेरी गुड. किती महिने तुम्ही बॅक पेननी मतलब हे होतं, त्रास तुम्हाला होता? ऑलमोस्ट 6 महिने त्रास होता. अच्छा. 6 महिन्याचा बॅक पेन तुमचा रिकवर झाला. व्हेरी गुड. दुसरा पॉइंट तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला ऍसिडिटी भरपूर होते. तर ऍसिडिटी बाबतीत काय जाणवतंय तुम्हाला आता ह्या क्षणाला? ऍसिडिटी. ऍसिडिटी माझी पूर्णपणे गेली. म्हणजे मी ऑलमोस्ट 1.5 महिना मी ओमेटच्या सकाळ संध्याकाळ गोळ्या घेत होते आणि मुकेन जेल लिक्विड पण मी 2 वेळेस घेत होते. हा. हायपर ऍसिडिटी झाली होती. ते आता मला आठवतच नाही की क्लास जॉईन केल्यापासून मी घेतली कुठली गोळी. ओके, व्हेरी गुड. छान. म्हणजे ऍसिडिटी बॅक पेन पूर्ण रिकवर झालाय, म्हणजे ड्रगलेस तुम्ही झालात हा. त्या बाबतीत. व्हेरी गुड. हा. त्यानंतर तुमचं वेट वाढत नव्हतं त्या बाबतीत. वेटचं काय? हा. वेट साठी पण मी 15 वर्ष झालं 39 kgs होतं. हा. तर मला डॉक्टरनी भरपूर प्रोटीन पावडर दिले, 2-3 कंपनीचे. एक बी प्रोटीन दिलं. मी जिम पण जॉईन केलं होतं. हम्म, जिम मध्ये ते इंडोरमास काहीतरी ते प्रोटीन पावडर. सप्लिमेंट ओके. होते ना. हा, प्रोटीन हा. सप्लिमेंट. ते पण ऍक्च्युली मी स्टार्ट केलं होतं, पण नंतर मला असं कळालं त्याचे रिझल्ट चांगले नाही म्हणून मी ते स्टॉप केलं. पण प्रोटीन एक्स वगैरे मी 3-4 कंपनीचे प्रोटीन पावडर घेतले, पण माझं 1 ग्रॅमने सुद्धा वजन वाढलं नव्हतं. वाढलं नव्हतं. ते हा. आता माझं 2 महिन्यात 1 किलो वाढलं, म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यानंतर तुमचा एक मुद्दा अजून होता की तुमच्या हातांवर गाठी, त्याला लायपोमा असं म्हणतात. त्याचा कसा रिझल्ट आहे? काय परिणाम जाणवतोय त्यामध्ये? हा, माझ्या इथं होती गाठ, पण ती क्लास जॉईन केल्यापासून गेली. जे डॉक्टरने मला सांगितलं की ते तुम्हाला ते ऑपरेट करूनच काढावं लागेल, दुसरा ओके. त्याच्यावर उपचारच नाही. ती माझी फक्त क्लासमुळे गेली नाही. व्हेरी गुड. आणि तुमचा मनावर काय परिणाम जाणवतोय का? आपण म्हणतो ना की हा, दिवसभर माझा चिडणं, रागवणं असं काही मा- होतं का? त्यात काय परिणाम जाणवतो? हा, माझी चिडचिड खूप होत होती. कारण बाळ लहान होतं आणि ती दिवसभर म्हणजे माझ्याशिवाय 1 मिनिटही राहत नाही. म्हणजे मी जिथं जाईल तिथं मागे. आणि बाकी काही त्रास देत नाही, फक्त उचलून घे, तिचं एवढा एकच हट्ट असतो. ओके. मग ते मला जरा काम करताना पण प्रॉब्लेम यायचा, मग चिडचिड व्हायची. मग ते चिडचिड कमी झाली. आणि उलट म्हणजे थोडीशी निगेटिव्हिटी पण माझी वाढत जायची की दिवसभर बाळ चिडचिड करते, मी एकटीच असते, कोणी सपोर्टला नसतं वगैरे. मग ते सगळं चेंज झालं आणि उलट म्हणजे तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाढलं. पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. छान. तुमचे असेच रिझल्ट्स मिळत राहो तुम्हाला, आणि तुमचा हेल्दी जर्नी हा असाच चालू राहो. तुमच्या फिजिकल मेंटल लेवल पर्यंत तो पोहोचावा. तुमचा फीडबॅक मिळाला. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.